अगं ते जाऊयात आपले, त्यांना अशी कामं सांगायची, कसं दिसेल ते? नाही नाही कसं दिसतं म्हणजे मी मदतीला आलो तर मदत करणार ना, का नाही करणार? नाही काय सांगा, काय काय काम करायचं ते सांगा, मी करतो. बोला बोला काय. तू काय काम करणार होतास? घरातली सगळी जळमट काढून घेणार होतो आणि प्रत्येक घरातली लादी झाडून पुसून स्वच्छ करणार होतो. बस एवढंच झालं समजा. नाही नाही, मी हे फर्निचर वगैरे साफ करणार होते, त्याचं काय? ते पण होईल. होईल ना, सगळं कराल ना तुम्ही? हा बघा, म्हणजे आता फर्निचर पुसायचंय, लादी पुसायचे, भांडी घासायचे, दिवाळीचा फराळ सुद्धा राहिलाय हो करायचा. सगळं जमेल ना? होणार होणार, त्यासाठीच तर आलोय. होणार. आजी ते मदत वगैरे ठीक आहे, पण युवराजच्या एवढ्या महागातल्या कपड्यांमध्ये तू ही घरातली कामं युवी नको, उगाच नको. माधव, तू साफसफाईच्या वेळी जे कपडे घालतोस की नाही ते कपाटात आहेत. पण यांना चालतील का ते? चालतील ना, का नाही चालणार? निशीचे बाबा माझे बाबा, बाबांचे कपडे माझे कपडे. हा कुठे आहेत, कुठे कपडे? द्या पटकन, चला साफसफाई करायची की नाही? चला चला पटकन पटकन. मी आलो पटकन. अरे डोंट वरी, मी आलो ना आता. श्रीवल्ली, तू तो सच में एकदम फायर निकली. हाँ अरे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तू बघच आता. हिरा, तू पणत्या रंगवतेस? किती गोड. आणि हे काय, तू सगळ्यांसाठी पणत्या रंगवल्यात? हा, हे मम्मा, ही माझ्यासाठी आहे. ब्लू कलर आवडतो म्हणून, है ना? हाऊ क्यूट. आणि हे कोण आहे? ईशा मावशीसाठी, पद्मिनी आजीसाठी आणि चेतना आजीसाठी. हे कोणासाठी बाळा? निशी मामी, तू निशी मामीसाठी सुद्धा पणती रंगवलीस? दॅट इज सो थॉटफुल ऑफ यू बाळा, व्हेरी थॉटफुल. शलाका, हे शलाका. पद्मिनी काकू. हो ग, आपण पद्मिनी आजीला दाखवूया. पद्मिनी काकू, इकडे. काय ग? हे बघा. अरे वा, हो ना बाळा, पद्मिनी काकूसाठी आहे ना? किती छान आहे ग, खूप छान पेंट केलंयस. ही पणती खास निशिता मामीसाठी रंगवली आहे. बरं पद्मिनी काकू, मला तुम्हाला विचारायचं होतं, आपण निशिताला दागिने द्यायला कधी जाऊया? दागिने? हां, म्हणजे परंपरेनुसार आपण सुनेला देतो ना दागिने. आता युवराचा साखरपुडा सुद्धा झाला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण आता दागिने निशिताला देऊया. हो, पण मला असं वाटतं इतक्यात नको. नाही, मी म्हणते दागिने हरवले, तुटले, काही झालं तर लग्न झाल्यानंतर निशिता आपल्या घरी आली की देऊ तिला सगळे दागिने. हे बघ, मला त्या दागिन्यांची किंमत माहिती आहे. अगं, खांडेकरांच्या घराची शान आहेत ते दागिने. हां, एवढे शेकडो वर्ष जुने आहेत. मला नाही वाटत ते दागिने आत्ता त्यांच्या हातात द्यायला हवेत. आणि हे जे काही मी बोलतेय ना, ते मी काळजीपोटी बोलतेय. मला तुझं म्हणणं अजिबात मान्य नाही. पद्मिनी काकू, मला तुमची काळजी कळतीये आणि ती अगदी बरोबर आहे. पण खांडेकर कुटुंबाची परंपरा जपणं तुमची आणि माझी जबाबदारी नाही आहे का? आणि परंपरेनुसार ते दागिने निशिताला देणं भाग आहे. आपण एक काम करूया का? उद्या लक्ष्मीपूजन आहे ना, लक्ष्मीपूजनेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्वतः ते दागिने निशिताला द्या. पद्मिनी काकू प्लीज. ठीक आहे, थँक्यू. सोनसू, युवी, तू कसा दिसतोयस? हँडसम, बॉर्न हँडसम. ए ऐक ना, नको ना हे सगळं, कशाला उगाच. प्लीज खाली खाली. नाही नाही, असं देत मी कर. प्लीज प्लीज प्लीज. नाही 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 नाही. युवी ऐक ना.
सावकाश सावकाश. हो ऑल सेट. ओके चला सांगा कुठून सुरुवात करायची? युवी लिसन, ऐक, हे कपडे तुला नाही सूट करत आहेत, तू प्लीज नको ना, हे सगळं जाऊ दे ना. आता ठरलंय ना, मी करणार तर करणार, आता ह्याच्यावर काय डिस्कशन आहे? अगं पण माधव सुद्धा साफसफाई करताना हेच कपडे घालतो ना. अगं आई, मी माधव आहे, ते युवराज आहेत. एक्झॅक्टली. नाही काका काही म्हणा, जावयाच्या बाबतीत तुम्ही नशीब काढला. म्हणजे निशिला फक्त श्रीमंत नवरा नाही तर एक संस्कारी नवरा मिळालाय चांगला, हो की नाही? म्हणजे बघा ना, काल साखरपुडा झाला आणि आज झाडू मारायला आला. जिजू तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. मी आईला सांगणार आहे, माझ्यासाठी मुलगा शोधशील ना तेव्हा असाच रेडीमेड मुलगा शोध म्हणून. पण तुम्हाला ही सगळी कामं जमतात ना? नाही ना, कधी केलीच नाहीत. पण डोंट वरी निशी, तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. सो क्यूट. युवी, लग्नानंतर पण ही सगळी कामं अशीच करशील ना? ऑफकोर्स. हा ऑफकोर्स ऑफकोर्स करणार ना. सो स्वीट. जावई बापू, तुमचं झालं असेल तर कामाला लागूया का? चला चला चला. चला लावूया कामाला. डोंट वरी डोंट वरी डोंट वरी डोंट वरी, मी आहे ना, डोंट वरी. मला एक सांगा वहिनी, तुमच्या मुलाच्या लग्नाच्या निर्णयाबाबतीत इथे तुम्हाला कोणी विचारत नाही आणि इथे बेलसरेंचं घर भरत चाललीये कौशिकी. खरं तर ना ह्यातलं काहीच पटत नाहीये मला, पण या घरात माझं कुणी ऐकतं का? नाही. ती कौशिकी ना माझ्या युवराजच्या आयुष्याचं वाटोळं करणार आहे. मला वाटतं ह्या गोष्टीची ना सुरुवात झालीये वहिनी. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो, आपला एकुलता एक मुलगा युवराज, अहो या घराण्याचा वारस तुम्ही एवढ्या लाडाने वाढवलाय त्याला, आणि आज त्या बेलसरांकडे दिवाळीच्या मदतीला गेलाय. हो, तयारीला गेलाय. आता बेलसरे आपल्या युवराजला काय काय कामं करायला लावतायत कोण जाणे.